बारामती लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आता केलेली आहे। या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर घणाघाती टीका केलेली आहे। 12 एप्रिलला दुपारी 12 वाजता आपण फॉर्म भरणार असल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलं। मी लढतोय ते जिंकण्यासाठीच आणि ही लढाई खूप मोठी आहे। 70 वर्षात यांनी केलं फक्त घुसले आणि घुसखोरीच केली, अशी टीका त्यांनी शरद आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांवर केलेली आहे। बारा तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे। 12 तारखेला फॉर्म भरणे, पुढची प्रोसेस सुरू होईल। ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोहोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू। जनशक्ती काय असते, लोकांच्या भावना काय असतात, लोक दबून असतात तुमच्या सत्तेला, तुमच्या दहशतीला, आणि म्हणून ही दहशत मोडली पाहिजे। मी तुम्हाला आणखी आज एक कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो। आपण टेररिझम म्हणतो, दहशतवाद म्हणतो। राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय, अनेकांना दुखावलेला आहे। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे। अडचण अशी झाली आहे, चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येते। ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे, अशी माझी प्रामाणिक मत आहे। विजय शिवतारे यांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीचा धर्म आणि पक्षशिस्त न पाळल्यामुळे ही कारवाई होण्याची शक्यता आहे।